सो हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते आहे. आज आम्ही क्रिसमस मार्केटला जाणार आहे. सो मी विचार केला की का नाही आपण ब्लॉग बनवू. सो मी आता रेडी होईल. सो भेटूया आपण लवकरच. बाय. सो असं मी काय रेडी झाली आहे क्रिसमस मार्केटसाठी. आणि मी आता माझ्या फ्रेंडकडे जाणार आहे, सिद्धीकडे. अँड देन आम्ही तिकडून दोघंजणं क्रिसमस मार्केटला जाणार आहे. आमच्या लाईक लुनीबर्गमध्येच आहे, मी जिथे राहते तिकडेच आहे. सो तिला पिक करूया आणि जाऊया. जर टाईम भेटलास तर मी तुम्हाला तिचं पण घर दाखवेल, कारण की ती ॲक्च्युअल स्टुडंट डॉममध्ये राहते. सो बघूया तुम्हाला बघायला भेटतं की नाही. आणि जर नाही भेटलं तर अदरवाईज डायरेक्ट आपण क्रिसमस मार्केटमध्ये भेटूया. सो असं काय माझं आउटफिट दिसतंय. सो आता मी निघते. मला लेट झालं आहे आणि मला परत पळावं लागणार आहे. सो मला खरंच वेळ झाला आणि मी आता पळते. आणि कोणतरी इडियटच असणार की पळताना ब्लॉग बनवतोय. सो बघूया बस भेटते की नाही. एवढं पळून आल्यानंतर पचका झाला, बसच नाही आली. आय थिंक ही बस कॅन्सल झाली आहे. 55ला यायला पाहिजे, तर आता लाईक 15-20 मिनिट्स झाले, अजून बस नाही आली. सो वेट करूया मे बी नेक्स्ट बसपर्यंत. एवढं पळून आली मी. बट जर तुम्ही जर्मनीमध्ये राहत असणार सो तुम्ही रिलेट करणार. जर्मनीमध्ये ऑलवेज बस लेट असतात. सो बघूया येते का नाही. मी आता फायनली सिद्धीच्या घरी आली आहे. सो दाखव, मला काय माहिती. आय थिंक हे किचन आहे. इथे 5 लोक राहतात, राईट? ही एक रूम असेल, ही सेकंड रूम. हे बाथरूम. आणि या बाथरूममध्ये मला सगळ्यात जास्त हे आवडलं. मेक इट हॅपन ब्रो. आणि ही सिद्धीची रूम. ए तू पण आणलंय? भेटूया आता क्रिसमस मार्केटला. बाय. ही माझी फ्रेंड सिद्धी. सो असं काय इथे क्रिसमस मार्केट स्टार्ट झालं. सगळं डेकोरेशन लाईक लाइटिंग्स वगैरे लावल्या होत्या आणि क्रिसमस ट्रीज, खूप मोठे मोठे क्रिसमस ट्रीज होते. आणि आपल्या इंडियामध्ये कसं स्टॉल्स वगैरे असतात, सगळं तसंच लाईक खायला वगैरे स्टॉल्स. आणि हे ज्वेलरीज, सगळं पर्ल्स वगैरे, असं रिंग्स अँड ऑल, सगळं ज्वेलरीज वगैरे होते. आणि ते खूप छान छान मूर्ती होत्या, एलिफंट वगैरे असं. आणि स्पेशली क्रिसमस मार्केटमध्ये ग्ल्यू वाईन फेमस असते ही. आणि देन लहान मुलांचे खूप सारे गेम्स वगैरे होते, टॉय ट्रेन जस्ट लाईक दॅट. आणि दॅट्स ऑल. एवढंच होतं मार्केटमध्ये. सो आम्ही हे घेतलंय, हे आहे न्यूट्रेला प्लस ब्रेड, समजू शकतात तुम्ही. हे टोटल कॉस्ट याची समथिंग 600 रुपीज इंडियननुसार. इकडे लाईक 6 युरो. सो आम्ही आता हे एन्जॉय करतो. आमचं घर बाहेरून खूप छान दिसतंय. असे मस्त लाइटिंग्स लावलेत. वाव. आणि पण छान डेकोरेशन केलंय. आय एम बॅक ॲट होम. आणि सगळ्यात वर्स्ट डे होता, बिकॉज इकडून मी पळत पळत गेली आणि देन तिकडे बसच आली नाही. बस येणार होती 3:55ला, बट लाईक हाफ ॲन आवर बसच नाही आली. सो मी विचार केला की थोडंसं पुढे जाऊ. आणि म्हणजे ॲक्च्युली इकडे ऑनली एकच बस येते, आणि जर थोडं पुढे स्टॉपवर गेले तर तिकडून 2-3 बस आहेत. सो आय थॉट की त्या बस येतील. सो मी चालत चालत लाईक 20 मिनिट्स वॉक करत मी गेली तिकडे. आणि
तिकडे पण सगळे खूप लोक, गर्दी खूप होती. आज फ्रायडे नाईट आहे, सो जर्मनीमध्ये लाईक फ्रायडे सॅटर्डे संडे हे वीकेंड्स असतात. सो तिकडे पण खूप गर्दी होती आणि लाईक 15 मिनिट्स नंतर तिकडे बस आली आणि ऑन दी स्पॉट लाईक तेव्हाच माझं आय डी, लाईक आम्हाला कॉलेजकडून आय डी भेटतं की ते तुम्ही शो करून डायरेक्ट ट्रॅव्हल करू शकतात कुठे पण. सो तेच लॉग इन होत नव्हतं. आय वॉज लाईक मी 1 तास वेट केला आणि देन त्याच्यानंतर परत हे प्रॉब्लेम झालं, लॉग इनच होत नव्हतं. सो ती बस गेल्यानंतर लॉग इन झालं आणि त्याच्यानंतर मी परत 1 तास थांबली. सो मी विचार करत होते की आपण रिटर्न घरी जाऊया. देन मी विचार केला की यार आपण एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय, सो वेट करू. सो त्याच्यानंतर 1 आवर नंतर बस आली. सो एवढं सगळं झाल्यानंतर फायनली व्हिडिओ बनवला. मार्केटमध्ये सिद्धीकडे गेली, सिद्धीच्या पण घराचा व्हिडिओ बनवला आणि आता रिटर्न आली. सो बाहेर पण खूप थंडी आहे. इट्स लाईक समथिंग 1 डिग्री. सो हात वगैरे तर खूप बर्न करत होते. सी रेड झाले आहेत. सो दॅट्स इट. आणि आता जेवण बनवणार. इकडे कोण मम्मी नाही आहे बनवायला, सो काहीतरी बनवेल. देन भेटूया लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. बाय. हॅपी वीकेंड.